श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। शरणागत दीना चरणीने शरणागत दीना। दीना 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 दीना। शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टी निहारी राजा राम। करुणा दृष्टी निहारी राजा राम। करुणा दृष्टी निहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा बरवा। तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। सर्व सुखाचे आगर बापा रखुमादेवी वरू। तो हा विठ्ठल बरवा बरवा। तो हा विठ्ठल बरवा बरवा। तो हा विठ्ठल बरवा। भजन म्हणूया सगळेजण। राम 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 सीताराम सीताराम। राम 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 सीताराम सीताराम। राम 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 राजा राम सीताराम। राम 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 सीताराम सीताराम। राम 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 सीताराम सीताराम। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तर मंडळी, आज आपण रोजच्यासारखीच एक कथा ऐकणार आहोत. भगवंताच्या कीर्तीचं गायन करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, काय बुवा गायन बियन लावलंय भगवंताच्या कीर्तीचं, आधीच तुमचं गायन, धन्यवाद, कशाला गाता बिता, मुद्द्यावर या. तर आजची आपली गोष्ट एकदम सिनेमासारखी आहे. आता सिनेमासारखी गोष्ट म्हणजे हिरो पाहिजे. तर आहे ना, आपल्या पण स्टोरीला हिरो आहे. आपल्या स्टोरीच्या हिरोचं नाव आहे नारायण. भक्त श्रेष्ठ हा शांत स्वभावी नारायण नावाचा. भक्त श्रेष्ठ हा शांत स्वभावी नारायण नावाचा. भोळा आणिक प्रामाणिक ही तरुण शोभतो साचा. कथिते एक कथा टेकुनी देवपदी माझा.
असा हा आपला नारायण इतका देव भोळा होता. सकाळी उठला की देवाची पूजा करायचा, संध्याकाळी देवाची पूजा करायचा, रात्री झोपताना देवाचं नाव घ्यायचा, जेवण करताना देवाचं नाव घ्यायचा आणि मधला उरलेला सगळा वेळ देवाचं नामस्मरण करायचा. साधा सरळ शांत स्वभावाचा नारायण. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण आता तुम्ही म्हणाल पण आलं म्हणजे काहीतरी वाईट झालं. अहो कशाला बिचाराचं वाईट करता, काही वाईट झालं नाही, चांगलंच झालं. आपला नारायण प्रेमात पडला. ये बात, आपला नारायण प्रेमात पडला. रमा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला नारायण आणि आपल्या मनातल्या भावना तिला सांगण्यासाठी आतुर झाला. एक दिवस धीर करून आपल्या घराच्या शेजारच्या बागेत रमेला नारायणनं बोलवलं आणि रमा आली. सगळ्या भावना एकत्र करून, सगळा धीर एकत्र करून नारायणनं तिला आपल्या भावना सांगितल्या. रमेच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले, नारायणाच्या हृदयातली धडधड वाढू लागली आणि खूप मोठा पॉज घेऊन रमेने उत्तर दिलं, नाही. नाही, चक्क नकार. नकार देऊन रमा निघून गेली. पण इथं आपल्या नारायणाच्या हृदयाच्या पार ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. त्याच ठिकऱ्या नारायणानं गोळा केल्या आणि शेजारी असलेल्या सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला आणि रडायला लागला. हो रडायला लागला. करीत शोक नारायण वदला विठ्ठलो व्यथेस मी देवा. नारायण म्हणाला, कंटाळा आला रे देवा, असं का वागलास माझ्याशी? तुझंच नाव घेऊन मी निघालो होतो, आता तुलाच दूषणं दिली पाहिजेत. का असा वागलास रे? असं म्हणून देवाला नारायण दूषणं द्यायला लागला. करीत शोक नारायण वदला विठ्ठलो व्यथेस मी देवा. माझ्याकडून घडावी स्वार्थहीन होऊन नित्य सेवा. रामा 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 हरे हरे रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे. नारायण म्हणाला, देवा आता यातून तुम्हीच मला मार्ग सुचवा. इतक्यात मंडळी शंकर आणि पार्वतीचं चार्टर्ड प्लेन आकाशातून चाललं होतं. त्यांचं स्वतःचं विमान. विमानात काय करत होते? लुडो खेळत होते. आता तुम्ही म्हणाल तेव्हा लुडो होता का? अहो नाही, सारीपाट म्हणजेच लुडो. तर लुडो खेळत असताना पार्वती मातेला एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तिने विचारलं, नाथ खाली कोण बरे आक्रोश करीत आहे? इतक्या गोड आवाजात विचारल्यावर शंकरांनी सांगितली आपल्या नारायणाची स्टोरी. आणि मग पार्वती म्हणाली, अहो नाथ, याला आनंदी करा, याच्या दुःखावर उपाय सुचवा नाथ. आता स्त्री हट्ट म्हणल्यावर कसा मोडता येईल? मग शंकरांनी हातात असलेला रिमोट कंट्रोल घेतला. आता तुम्ही म्हणाल रिमोट कंट्रोल कसा? अहो पण या पृथ्वीच्या चराचरावर ज्याचा कंट्रोल आहे त्याच्याकडे एक रिमोट कंट्रोल असू शकत नाही का? तर शंकरांनी त्याच्याकडे असलेला रिमोट कंट्रोल घेतला, बटन दाबलं की लगेच झाडावरून नारायणाच्या ओंजळीत एक सफरचंदाचं फळ पडलं. आता रडत असलेल्या नारायणाच्या हातात हे फळ पडलंय. नारायण विचार करतोय, जर देवाचं नाव घेत असताना जर हे फळ माझ्या ओंजळीत पडलंय तर यामागे नक्कीच काहीतरी संकेत असला पाहिजे. कोल्हापूरचा नाही, देवाने दिलेला दैवी संकेत असला पाहिजे. असा विचार करून या मागचा अर्थ शोधण्यासाठी नारायणानं फळाचा एक घास खाल्ला. मात्र नारायणाला सगळीकडं सोनेरी रंगाच्या जादुई लहरी दिसू लागल्या. इकडं लहरी, तिकडं लहरी, आकाशात लहरी, पाताळात लहरी, सगळीकडं लहरी दिसू लागल्या. आणि एकमेकांमध्ये असलेल्या त्या लहरी एकमेकांना आकर्षित करून घेऊ लागल्या. नारायणाला काही कळेना की या लहरींचा नेमका अर्थ काय, या आपल्याला का दिसतायत. घ्या बुवा तोडी आता. लहर ये लहरीत विरत जाई, लहर ये लहरीत विरत जाई. धुसर दिसते मज आज सर्व काही, मज कळे नाहे काय घडत आहे. नारायण ही सुन्न होत आहे.
विरत जाई, विरत जाई, विरत जाई. लहर यायला लागली. नारायणाला कळेना काय करावं. मग त्याला लक्षात आलं की यातनं बाहेर पडायचा एकच मार्ग आहे. कुठला? डॉक्टरकडे जाणे? अहो नाही, देवाला साकडं घालणे. देवळात गेला नारायण आणि म्हणाला की देवा, आता तुम्हीच मला मार्ग सुचवा, तुम्हीच मला मार्ग दाखवा. अंधारमय झालेलं आहे जीवन, फक्त लहरीच दिसत आहेत, तर मला प्रकाशाकडे घेऊन चला, या सगळ्याचा अर्थ सांगा. असं म्हणून देवळात गेलेला नारायण तप करत बसला. अन्न नाही, पाणी नाही, डोळ्यातनं अश्रूंच्या धारा, आणि नारायण तप करतोय. शेवटी नारायणाची हाक देवानं ऐकली आणि प्रकट झाला की हो. आणि देव प्रकट झाल्यावर नारायणानं विचारलं, ही कसली दृष्टी मला प्राप्त झाली आहे देवा? देव म्हणाला, ही दिव्य दृष्टी नव्हे, ही आहे दिव्य दृष्टी 2.0. म्हणजे माझी जी लीला आहे, माझे जे पुढचे बेत आहेत, त्याचे संकेत म्हणून तुला ही दृष्टी मिळाली आहे. आणि देव म्हणाले की तुझा जन्म काही मुलगी, लग्न, प्रेम अशा क्षुल्लक गोष्टींसाठी झालेला नाही रे. तुझा जन्म झाला आहे याहून मोठ्या ध्येयासाठी, आणि तुझ्या जन्माचं कारणच मी तुला सांगण्यासाठी आज इथे प्रगट झालो आहे. या पृथ्वीच्या चराचराचा कंट्रोल जो मी ठेवतो, तो ठेवण्यासाठी ज्या बलाचा वापर करतो, त्या बलाचं रहस्य आज मी तुला सांगणार आहे. कळतीये का सिच्युएशनची ग्रॅव्हिटी मंडळी? तर भगवंतानी नारायणाला ग्रॅव्हिटीचं रहस्य सांगितलं, गुरुत्वाकर्षणाचं रहस्य सांगितलं, आणि मग म्हणाले की ही मी तुला जी दिव्य माहिती दिली आहे, ही तू जगभर पसरव, प्रत्येक चराचरापर्यंत ही माहिती पोचव आणि जगाला उपकृत कर. असं म्हटल्यावर नारायण खुश झाला. तो म्हणाला, देवा, तुमच्या कार्यात तुम्ही मला सहभागी करून घेऊ इच्छिता, तर मी आनंदाने हे करीन. अनेक जन्म प्राणपणानं मी तुमचं कार्य करीन. नारायणाचा इतका उत्साह बघून भगवंत आणखीच खुश झाले. त्यांनी नारायणाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले की पुढच्या जन्मी न्यूटन नावाच्या एका माणसाच्या तू जन्माला येशील आणि जगत विख्यात शास्त्रज्ञ होशील. ही जी माहिती मी तुला दिली आहे, तू जगापर्यंत पोचवशील, सगळ्या जगाला उपकृत करशील, आणि एवढंच नाही तर मोक्षाची प्राप्तीसुद्धा करशील. असं म्हणून नारायण त्याचं इप्सित कार्य करण्यासाठी गेला. आता मंडळी, नारायणानं न्यूटन नावानं जन्म घेतला आणि सगळीकडे या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचा प्रसार केला. आता त्याला जसा मोक्ष मिळाला, तसा जर आम्हाला मिळावा असं तुम्हाला वाटत असेल, तर हा व्हिडिओ 21 जणांना फॉरवर्ड करा. आणि तुम्ही दुर्लक्ष केलं तर मात्र नक्कीच तुम्हाला वाईट बातमी येईल. म्हणा, हेची दान दे का देवा, तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. बोला नारायण महाराज की जय. बोला न्यूटन